आज संविधान दिवस पर महाराष्ट्र के कद्दावर नेता और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस और राहुल गांधी पर ऐसा वार किया कि राजनीतिक माहौल गर्म हो गया है। बावनकुले ने साफ कहा है कि भाजपा नहीं बल्कि कांग्रेस ही संविधान के खिलाफ काम करती रही है। कांग्रेस अफवाह फैलाती है, समाज को बांटती है और खुद को संविधान का ठेकेदार बताती है। आज की इस रिपोर्ट में हम आपको बताने वाले हैं कि आखिर चंद्रशेखर बावनकुले ने ऐसा क्या कहा जिसने कांग्रेस की राजनीति पर बड़ा सवाल खड़ा कर दिया। संविधान दिवस पर चंद्रशेखर बावनकुले ने सभी देशवासियों को शुभकामनाएं दी और भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर को नमन किया। उन्होंने कहा कि हमारा संविधान सिर्फ एक किताब नहीं बल्कि भारत की प्रगति, समानता, स्वतंत्रता और न्याय की ऋण है। बावनकुले ने बयान देते हुए कहा कि राहुल गांधी बार बार आरोप लगाते हैं कि भाजपा संविधान खत्म कर रही है, लेकिन सवाल ये है कि क्या कांग्रेस के युवराज को संविधान का मतलब भी समझ में आता है। उन्होंने कहा कि भाजपा संविधान को बचाने का काम कर रही है, जबकि कांग्रेस उसे संविधान के खिलाफ जाकर समाज में भ्रम फैलाने और देश को बांटने का काम कर रही है। चंद्रशेखर बावनकुले ने साफ शब्दों में कहा कि भारतीय संविधान दुनिया का सबसे बेहतरीन संविधान है। इसको कोई बदल नहीं सकता, कोई छू भी नहीं सकता। जो लोग जनता को डराते हैं कि संविधान बदल जाएगा, वे सिर्फ अफवाह और झूठ की राजनीति कर रहे हैं। बावनकुले ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व की भी सराहना की और कहा कि आज चारों दिशाओं में मोदी और भाजपा के पक्ष में माहौल इसलिए है क्योंकि सरकार ने हमेशा संवैधानिक मूल्यों को सर्वोच्च स्थान दिया है। उन्होंने यह भी कहा कि डॉक्टर अंबेडकर के योगदान के बिना भारत अधूरा होता। आज हर एक घर में अंबेडकर जयंती उत्साह से मनाई जा रही है, यही उनकी असली विरासत है। तो ये था चंद्रशेखर बावनकुले का कांग्रेस और राहुल गांधी पर सीधा, तेज और तगड़ा हमला। संदेश बिल्कुल स्पष्ट है, संविधान भारत की आत्मा है और भाजपा उसे मजबूत करने का काम कर रही है। आपको क्या लगता है, क्या कांग्रेस संविधान को लेकर लोगों में सिर्फ डर फैलाती है? अपनी राय नीचे कमेंट में जरूर बताइए। अगर आप राजनीति की ऐसी ही बड़ी और जरूरी खबरें सबसे पहले देखना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें और बेल आइकन जरूर दबाएं। अभिवादन करतो। आज 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे आणि भारताचं संविधान या दिवशी संपूर्ण देशाने स्वीकारलं। भारताची प्रगल्भ लोकशाही संविधानाने मिळाली। जगातलं सर्वात मजबूत संविधान भारताला मिळालं। 140 कोटी भारतीय, विविध समाजाचे, विविध धर्माचे लोक आता संविधान स्वीकारल्यापासून एकत्रित कुटुंब म्हणून या देशामध्ये राहतात आणि अशा संविधान दिनी आपण या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी अभिवादन करतो। आणि नागपूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये संविधान दिनानिमित्त आम्ही असा निर्णय केला, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सूचना दिली की संविधानाची जी प्रत आहे ही प्रत नागपूर जिल्ह्याच्या, नागपूर शहरात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरी जावी। संविधानाची उद्देशिका ही आम्ही प्रत्येक घरी देण्याचा निर्णय करतोय। विद्यार्थ्यातील, शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा जी संविधानाची उद्देशिका आहे ती आम्ही घरोघरी पोहोचवणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना आणि जनतेला संविधानाबद्दलचं त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्या ठिकाणी असली पाहिजे, म्हणून आम्ही निर्णय केलेला आहे। प्रचाराचा दौरा आहे तुमचा, आज गृहभेटी आणि लोकसभा। मी आज नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर आणि खापा या 5 नगरपालिकेला जातो आहे। सकाळी आज मी महादुला नगरपालिकेला आलो आहे। मला विश्वास आहे की नागपूर जिल्ह्यात, विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने 51% मतं घेऊन महायुती जिंकेल। आदित्य ठाकरे, महाजन आणि खडसे यांच्या वादात माझं सँडविच होत असल्याचं रक्षा खडसे यांनी वक्तव्य केलेलं आहे। आता काही त्यामध्ये रक्षाताई काय बोलल्या मला माहिती नाही, आपण सांगताय। पण शेवटी कधी कधी पारिवारिक संबंध असल्यामुळं त्यांना कधी कधी असं होतं की बाबा रक्षाताई आता खडसे साहेबांची सूनबाई आहे, त्यामुळं थोडं असं नेहमी बघण्यात जातं। पण मला वाटतं की रक्षाताई ह्या प्रगल्भ आहेत। रक्षाताई कधी परिवारवाद या ठिकाणी करत नाही। गिरीश भाऊ सुद्धा या ठिकाणी कधी त्यांना असं क्रिटिसाइज करत नाही। मला असं वाटतं की काहीतरी
गैरसमजातून हे कोणतरी विधान केलं असेल. मुंबईमधले जे उबाठाचे नेते आहेत, सर्व नेते मोठे नेते प्रचार करतायत. महाविकास आघाडीचे नेते, काँग्रेसचे तुरळक नेते सोडले तर प्रचारात दिसून येत नाही. फरक दिसत आहे दोन्ही आघाड्यांत. 2029 मध्ये काँग्रेस पार्टी किंचित होणार आहे. देशातली सर्वात लहान पार्टी काँग्रेस असणार. काँग्रेसमध्ये विसंवाद आहे, म्हणजे कोणी कोणाशी बोलायला तयार नाही, कोणी नेते एकामेकाचं तोंड पाहायला तयार नाही. आणि त्यामुळं जेव्हा तुमचा संवाद तुटला, जेव्हा विसंवाद तयार झाला, तेव्हा परिवार असो की घर असो की फॅमिली असो की पक्ष असो, तो तुटणारच आहे. कार्यकर्त्याला काय वाटतं, कुठल्याही कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या नेत्याशी आपण जोडलं गेलं पाहिजे, आपल्या नेत्यांनी आपल्याशी रोज त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये उभं राहिलं पाहिजे. आज काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मागे महाराष्ट्रातला कुठलाही काँग्रेसचा नेता उभा नाही. कार्यकर्ता वाऱ्यावर सुटलेला आहे. कार्यकर्त्याला कोणी विचारायला तयार नाही. आणि म्हणून काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये, शिवसेनेमध्ये, राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करताय आणि काँग्रेस पार्टी रोज सोडतायत. गुलाबराव